मागील आठवड्यात पावसाने ओढ दिल्यानंतर चालू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे। राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाण्याची आवक वेगाने सुरू झाली असून राधानगरी धरण 75.50% भरले आहे, तर दूधगंगा अर्थात काळमवाडी धरणातही पाणीसाठ्यात वाढ झाली असून हे धरण 40% भरले आहे। राधानगरी धरण परिसरात आज सकाळी 6 वाजेपर्यंतच्या 24 तासात 124 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 1 जूनपर्यंत आज अखेर राधानगरी धरण क्षेत्रात एकूण 1901 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गतवर्षी याच कालावधीत 2873 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती। दूधगंगा धरण क्षेत्रात पावसाचा जोर तुलनेने कमी राहिला आहे। येथे गेल्या 24 तासात 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आज अखेर 1368 मिलीमीटर पाऊस झाला आहे। गतवर्षी याच कालावधीत या क्षेत्रात 2411 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। सध्या दूधगंगा धरणात 9.63 टीएमसी पाणीसाठा असून धरण 40% भरले आहे। राधानगरी धरणातील पाण्याची आवक वाढत असली तरी धरणाच्या सर्व्हिसिंग गेटमधून अद्याप कोणत्याही प्रकारचा विसर्ग करण्यात आलेला नाही। पावसाचा जोर कायम राहिल्यास राधानगरी आणि दूधगंगा या दोन्ही धरणाच्या जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यातील पाणी पुरवठा आणि सिंचनाच्या दृष्टीने ही समाधानाची बाब मानली जात आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।